नितीन गडकरी यांच्या हस्ते लवकरच डिस्लरीचा लोकार्पण। माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर। ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड युनिट नंबर 2 चा 2024-25 हंगामानिमित्त मिल रोलर पूजन। 18 महिने न जाणारा ऊस मागच्या 2 वर्षांपासून 12-13 महिन्यात जात आहे। याचा आनंद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे। गतवर्षी अचानक केंद्र सरकारने इथेनॉल निर्मिती थांबवली, मात्र आम्ही याबाबत केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून निर्णय मागे घ्यायला लावला। त्यामुळे आपल्या डिस्लरीचा लवकरच नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न होणार असल्याचे त्यांनी सांगत, शेतकऱ्यांच्या ऊसाला अधिक दर मिळावा यासाठी आपल्या साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारात घेऊन जाण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर शेतकरी सहकारी साखर कारखाना लीज ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड युनिट नंबर 2 चा 2024-25 हंगामानिमित्त मिल लोरल पूजन सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर, कारखान्याचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील, निलंगा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, देवणी तालुकाध्यक्ष काशीनाथ गडिबे, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, निलंगा विधानसभा प्रभारी दगडू सोडुंके, ब्रह्मकुमारी नीता बहेनजी, अवनबाई माने बहेनजी, बाजार समितीचे उपसभापती लालासाहेब देशमुख आदी उपस्थित होते। पुढे बोलताना आमदार निलंगेकर म्हणाले, आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती व्हावी, त्यांचे जीवनमान उंचावले जावे या हेतूने माजी मुख्यमंत्री स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी स्वतःचे रक्त आटवून अंबुलगा कारखान्याची उभारणी केली। प्रदीर्घ काळानंतर कारखान्यात प्रत्यक्ष गाळप होत आहे। हे होत असलेले गाळप पाहून सर्वाधिक आनंद स्वर्गीय निलंगेकर साहेबांना होत असेल, असे उद्गार माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी काढले। तर चेअरमन बोत्रे पाटील म्हणाले, यावर्षी 6 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट असून पुढच्या वर्षी जिल्ह्यात सर्वाधिक गाळप करणारा कारखाना म्हणून आपला कारखाना पुढे येईल, असे त्यांनी सांगितले। तत्पूर्वी विधिवत रोलर पूजन करण्यात आले। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, संघायोग कमिटीचे अध्यक्ष शेषराव ममाळे, वीरभद्र स्वामी, रोहित पाटील, किशोर लंगोटे, बंकट बिराजदार आदींसह कारखाना कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.